पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। 12 धर्मादाय रुग्णालयांकडून वर्षभरामध्ये एकाही गरीब रुग्णावरती उपचार करण्यात आलेले नाहीयेत। धर्मादाय आयुक्त कार्यालयातून आलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। 12 रुग्णालयांमध्ये एकाही गरीब रुग्णांसाठी बेड राखीव ठेवण्यात आलेला नाही। नियमांनुसार कमी दरांमध्ये किंवा मोफत उपचार केले नसल्याची माहिती आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे। यामध्ये दीनदयाल मेमोरियल हॉस्पिटल, NM वाडिया यासह 12 रुग्णालयांचा समावेश आहे। दरम्यान पुण्यामधील ही धर्मादाय रुग्णालये कोणती आहेत त्यावरती देखील आपण एक नजर टाकूयात। महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, जोशी हॉस्पिटल, त्याचबरोबर रत्ना मेमोरियल हॉस्पिटल यांचा यामध्ये समावेश आहे। हरजीवन हॉस्पिटल, दीनदयाल मेमोरियल हॉस्पिटल आणि NM वाडिया हॉस्पिटल यांचा देखील यामध्ये समावेश आहे। मीरा हॉस्पिटल, परमार हॉस्पिटल, गिरिराज हॉस्पिटल आणि काशीबाई नवले जनरल हॉस्पिटल यांचा देखील यामध्ये समावेश आहे। डॉक्टर जल मेहता रूरल क्रिटिकल केअर सेंटर याचा देखील यामध्ये समावेश आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, एक धक्कादायक माहिती समोर येते। या अगोदर मंगेशकर रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेवरती उपचार करण्यासाठी 10 लाख मागण्यात आलेले होते आणि आता 12 रुग्णालय पुण्यामधील अशी आहेत, धर्मादाय रुग्णालय आहेत, ज्यामध्ये गरिबांसाठी वर्षभरात उपचार हे देण्यात आलेले नाहीत। प्रथमेश, नक्कीच ही खूप धक्कादायक माहिती आहे, कारण धर्मादाय रुग्णालयाचे जे 58 रुग्णालय आहेत ते पुण्यामध्ये आहेत आणि या 58 रुग्णालयापैकी या 12 रुग्णालयाने एका वर्षभरात एकाही गरीब रुग्णाला जी आहे ती ट्रीटमेंट दिलेली नाही किंवा राखीव बेड ठेवलेले नाहीत। त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी जे रुग्णालय उभे केलेले आहेत सवलतीच्या दरात, त्यामध्ये खरंच गरीब रुग्णांना उपचार दिले जातात का, त्याचा गैरफायदा या हॉस्पिटलने घेतलाय का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। याची चौकशी सुद्धा होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे। जे 12 हॉस्पिटल आहेत त्यामध्ये जवळपास महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, जोशी हॉस्पिटल अशा हॉस्पिटल आहेत, मात्र वर्षभरात 86,826 रुग्णावर पुण्यात धर्मादाय रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले, जी संख्या खूप कमी आहे। याच्या 3 पट जास्त संख्येने हे रुग्णालयाने सेवा देणं अपेक्षित होतं आणि त्यापैकी ह्या 12 रुग्णालयाने कुठलीही सेवा दिलेली नाही। त्यामुळे नेमकी धर्मादाय रुग्णालय जे उभे टाकतात, भरमसाठ सरकारकडून सवलती घेतात, गोरगरिबांच्या रुग्णासाठी राखीव बेड ठेवले जातात असं सांगितलं जातं, मात्र यातली कुठलीच नियमावली पाळली जात नाही। त्यावर धर्मादाय आयुक्त आणि सरकारही काही कारवाई करत नाही। त्यामुळे इथं गरिबाचं जीवन मरण जे आहे ते स्वस्त झालंय का असा प्रश्न निर्माण झालाय ना, त्यासाठी कडक कारवाई करणं गरजेचं आहे। आता पाहावं लागेल याची काही चौकशी होते का। नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।